गोदक्का चहा दे जरा. अरे तुम्ही कशाला ताप करून घेतला? अजून एक सासरा बिन चाचर आलाय म्हणलं. ओहो, मी तुम्हाला चहा आणणारच होते. फक्त आबांचा बिन साखरेचा असतो आणि तुमचा साखरेचा, म्हणून राहिला आणते. काय सुनबाई, गुड माणसाला गुडच चहा लागतो. अगं आबासारख्या मोठ्या माणसाला बिन साखरेचा. आबा घेतो माझा मी चहा. सुनबाई, तुम्ही कशाला कामाला लागला? हा, जरा माहिती करून घ्यायची आणि मग कामाला लागायचं ना. अशी छोटी छोटी कामं करताना जर माहिती झाली तर चांगलंच आहे ना. थोरली सुनबाई पहाटच उठली, आंघोळ पांघोळ करून देवपूजा आटपून कामाला बी लागली बघा. अरे वा, बघितलंच नव्हतं आम्ही. रानाची आई गेल्यापासून यो देवारा बी दुर्लक्षित राहिला होता, त्याच्यात बी जीव आला. आता घरात बी चैतन्य येईल. चंदे, ए चंदे, अगं गोदाका कुठे राहिल्या ग? गोदाका हितय वय तुम्ही? खोलीत आज आमची कॉफी का नाही आणून दिली? काय झालं? सुनबाई काय झालं? ते अहो आमच्या यांचं डोकं लय धरलंय बघा रातच्या धरणं. कॉफी पाहिजे असं म्हणत होते. आलो आम्ही आवरून. दाखल्या सुनबाई, अहो थोरल्या सुनबाईंच्या आंघोळ देवपूजा समज होऊन त्या कामाला बी लागल्या आणि तुमची झोप उतर नव्हे का? उशीर का झाला? काल रातच्या धरणं आमचं डोसकं लय धरलं होतं. झोपच लागली नाही बघा लवकर. नक्की कुणाचं डोकं धरलंय ते ठरवा. अहो थोरल्या सुनबाईला रानाला आपल्याला अंबाबाच्या दर्शनाला न्यायचंय. तिकडे उशीर करून नाही चालायचं. आबा, काल भाऊजींना यायला जरा उशीर झाला, म्हणून वहिनींना उठायला उशीर झाला असेल. वहिनी, तुम्ही जा वर, तयार व्हा. मी दोघांनाही कॉफी आणून देते. अहो सुनबाई, असे लाड करू नका समध्यांचे. समध काम तुमच्यावर पडल. अहो ज्याची कामं त्याला करू देत की. हो, मी लक्षात ठेवेन. आणि हा आमचा पहिलवानगडी कुठे? तो झोपलाय अजून. अजून झोपलाय? अहो त्याला बी शिस्त लावा, नाही तर लाडाने तो बी बिघडायचा. जावा जावा, तयार व्हायला सांगा त्याला. जावा. राणाजी, राणाजी, आई,
छुन बरकत, तुला नाही कळणार. काय रे, तुझा आवाज बायकरवाणी का वाटतोय रे? मोरपीस फिरवलं का तुझं? समधीकडे फुरपाकडी उडायला लागते. प्रेमात पड म्हणजे समजेल तुला. साखळी येते का जाग? आता उठा लवकर, नाहीतर आबा तुम्हाला उठवायला येतील वर. अहो पण तुम्ही बरकत कुठं आहे? बरकतजी शेतावर आणि इथे मीच आहे. मी झोपेत काहीतरी बडबडलो काय? नाही, पण आता उठा लवकर. उठला नाही तर आता आबाच तुम्हाला उठवायला येणार आहे. आपल्याला आज महालक्ष्मी मंदिरात जायचंय. उद्यापासून तुम्हाला रोज लवकर उठायला सांगितलंय आणि उशिरापर्यंत झोपू द्यायचं नाही असंही सांगितलंय. रोज शिस्त लावायची अशी ताकीद दिली आबांनी मला. आता तुम्ही जर का लवकर उठला नाहीत ना तर उगाच मला ओरडा बसेल. मला ओरडा बसू नये असं वाटत असेल तर उठा लवकर. अहो मला असा उशीर होत नाही उठायला. ते पण आज हा अहो ते तुम्ही उठलात की मला जागा करत जावा. पण मी खूप लवकर उठते. अशी मस्त सकाळ रोज होणार असेल तर किती बी लवकर उठू चालेल मला. अहो सुनबाई, करंडा घे. देवीच्या इथलं कुकू घेऊन ये. सौभाग्याचं पहिलं लेणं तिच्या चरणातलंच असावं. वादक का? अहो धाकट्या सुनबाई, अहो किती उशीर. यायल्यात. अहो बोलवा की लवकर. अहो देवीच्या दर्शनाला जायचंय, जत्रेला नाही. सुरेश, ओ सुनबाई, अरे या लवकर. अहो चला की लवकर. वाईट चुकलंच आमचं, जरा उशीर झाला. चला निघूया. काय किती उशीर? हा चला चला लवकर. आणि हा सुनबाई, तुमचा चाव्यांचा जोडगा कुठे? काय ते? अहो म्हणजे घराच्या तिजोरीच्या समध्या चाव्यांचा जोडगा कुठे? हाय की आमच्याकडेच. नेहमी तर आमच्याकडेच असतो या. पण कशाला? चला चला, उशीर झालाय. चला चला.
टाकले सुनबाई, जरा घराच्या किल्ल्या द्या. किल्ल्या आम्हाला समजलं नाही. अहो, समजायचं का त्या? आम्ही किल्ल्याचा जोडगा मागितला. सुनबाई, बाबा कशाला? अहो इतकी वर्ष थोरल्या सुनबाई नव्हत्या म्हणून दाखल्या सुनबाई सगळं सांभाळत होत्या. आता या पुढे ही जिम्मेदारी तुमची. पण ह्याची काहीच गरज नाही. अहो गरज नाही, घराण्याची रीत आहे ही. या एकदा तुम्ही विसरला असतील, पण मी माझं वचन विसरलेलो नाही. वहिनी, देवरांना आज तुम्हाला वचन देतो, मी जरी थोरला असलो तरी सूरज न तुमची जागा वरचीच राहील. या घरात तुमच्या जागेला अजिबात धक्का लागणार नाही. यो या रानाचा शब्द आहे. पाहिजे तर मी माझ्या होणाऱ्या बायकोची शपथ घेतो. आम्हासनी वाटलं होतं यो आडानी तरी आमच्या बाजूनं असल, पण नाही. यो बी त्या मास्तरणीच्या भयला भय करायला लागलाय. आजपासून आमचं घर आम्ही तुमच्या हवाली करतोय. इथून पुढं वाड्याची आणि अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी तुमची. आम्ही आज या ओझ्यातून मुक्त झालो. इस्कोट करणार आहे आम्ही मास्तरडीचा. अगो पर ताईसाहेब, मला एक कळना झाल्या, साहेबांनी असं केलंच कसं? साठी बुद्धी नाटी करणार काय नाही, पण आम्ही गप्प बसणार नाही. चंदे, नाही गप्प बसणार. आज पतूर हे घर आमच्या ताब्यात होतं आणि हितनं पुढं बी आमच्याच ताब्यात राहणार. अहो पर ताईसाहेब, किल्ल्या तर गेलं की वो. पर काय बी म्हणा, तुम्ही हे घर एवढं इमाने एतबारे सांभाळलं, पर त्याचं साहेबांनी काय बी नाही. साहेबांनी आता त्या नव्या मास्तरडीवर विश्वास ठेवला. नवलच आहे. एक एक करून समध्या गोष्टी काढून घ्यायलेत मामांजी. ते पहिलं थांबलं पाहिजे. वय थांबवायच पाहिजे. आणि हे जर असं चालू राहिलं तर उद्या तुम्हाला रस्त्यावर उभं करतील साहेब. आणि तुम्ही जर का एकदा रस्त्यावर गेला असा, मग माझं कसं होणार? थोरल्या ताईसाहेब मला कामावर घेतील का हो? थोबड फोडू का चंदे तुझा? एवढं सोपं वाटलं भाई तुला? हे घर आमचं होतं आणि आमचंच राहणार. अव नाही राहिलं ताईसाहेब. अव जेव्हा तुम्ही किल्ल्या दिल्या
तेव्हाच घर निसाटलं तुमच्या हात. मला तर तुमचे हे हाल बघवना झाल्या बघा ताईसाहेब. बघा माझ्या डोळ्यात किती पाणी आलंय बघा. पाणी पाणी तर त्या मास्तरडीच्या डोळ्यात येणार आहे बघ. नाही तिला तिची जागा ताईसाहेब, हे समजा करण्यासाठी तुमच्याकडे अधिकार पाहिजेत का न ग? तुमचं कसं झालं माहितीये काय? बिनपगारी आणि फुल अधिकारी. फटके आली का ग तुला? गेली तुला तर निघ येत ना, निघ. तारा तुटला. मागा, तुम्हाला जे पाहिजे ते मागा. किती छान दिसतंय ना आकाश. होय, सकाळी तापतून रातच्याला हे असं गार वार आणि चांदणं बघायला लई भारी वाटतं बघा. ही शांतता, ताऱ्यांनी भरलेलं हे आकाश मस्त वाटत. तुम्ही इकडे लगेच रुळलात बघा. हे एक चांगलं झालं. नाहीतर नवीन जगात माणसाला करमतच नाही. मला तर हे सगळं स्वप्नात सुरू असल्यासारखंच वाटतं. असं का म्हणून? अहो, हे समजा खरं आहे की. हो, पण हे असं कधी होईल असं वाटलंही नव्हतं मला. आपलं लग्न झालं, आपण वाड्यात आलो, आणि आज आबांनी अचानक एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली. अहो, अचानक कुठं? अहो, घरात थोरली सून आली की तिला समजा जबाबदारी द्यायची रीतच आहे. हो, रीत आहे हे खरंय, पण हे सगळं मला झेपेल का? म्हणजे एवढ्या मोठ्या कुटुंबात राहायची मला सवय नाही. छोट्या कुटुंबात वाढलीये मी. हे घर, अशी माणसं, ह्याची सवय नसताना एखादी चूक झाली तर? नाही हो ना. अहो, तुमच्याकडनं कधीच चूक होणार नाही. एवढी मोठी जबाबदारी म्हणल्यावर एखादी चूक होऊ शकते. मग झाली तर झाली. मी आहेच की तुम्हाला सांभाळायला. आणि मी तुमच्या बरोबर असलो की समजा कसं सोपं होऊन जाते बघा. आणि आपल्या घरची समधी माणसं सांभाळून घेण्यातलीच आहेत की. तुम्ही काय बी काळजी करू नका. आजपर्यंत वाड्याची सगळी जबाबदारी नंदिता वहिनींवर होती. आज अचानक आबांनी घराच्या किल्ल्या माझ्याकडे दिल्यामुळे त्यांना वाईट तर वाटलं नसेल. छे, त्यांना अजिबात वाईट वाटलं नसणार. उलट तुम्हाला कधी काय बी गरज लागली तर त्यांच्याकडे मदत मागा, त्या करणार तुम्हाला. अहो, मनानं वहिनी लई चांगले, त्याच तुम्हाला सावरून घेतील.